हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. फ्रेंड्स, दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याच वेळेला आपण बोलताना परवानगी मागतो किंवा परवानगी घेत असतो. तर अशा वेळेला ही परवानगी कशी मागायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ही परवानगी मागताना आपल्याला लेटचा उपयोग करावा लागतो. लेट या शब्दाचा अर्थ होतो करू देणे किंवा परवानगी देणे किंवा परवानगी घेणे असा होतो. आता इथे मी काही मराठी वाक्य लिहून घेतले आहे. त्याप्रथम आपण सर्व वाक्य समजून घेऊ, मग त्यानंतर आपण त्याची प्रॅक्टिस करूया. फर्स्ट सेंटेन्स आहे, मला जाऊ द्या, मला म्हणू द्या, मला पाहू द्या. अशा प्रकारचे हे काही परवानगीचे वाक्य आहेत. सर्वात आधी मी तुम्हाला इथे लेट्सचं स्ट्रक्चर समजवणार आहे. तर लेट्सचं स्ट्रक्चर आहे लेट प्लस मी हे आपण ऑब्जेक्ट म्हणून वापरणार आहोत आणि प्लस वर्ब हा नेहमी बेस फॉर्म असतो. चला तर मग आपण सुरुवात करूया. मला जाऊ द्या हे प्रथम वाक्य कोणते आहे? तर हे प्रथम वाक्य आहे परवानगीचे. मला जाऊ द्या. मग जर आपण परवानगी घ्यायची असेल तर द्या म्हणून आपण वापरणार आहोत लेट. मी साठी आपण वापरणार आहोत मी, आणि जाऊ हा वर्ब असल्यामुळे आपण त्याला वापरणार आहोत गो. मग हे वाक्य तयार झालं, लेट मी गो. पुढचं वाक्य आहे मला म्हणू द्या. आता द्या हे परवानगी वापरण्यात आलेलं आहे. तर लेट मला म्हणून मी आणि म्हणू म्हणण्यासाठी म्हणूचा उपयोग करण्यासाठी आपल्याला वापरायचे आहे लेट मी स्पीक, किंवा आपण याला बोलू द्या असं पण म्हणू शकतो. पुढचं वाक्य आहे मला वाचू द्या. यासाठी आपण लेट मलासाठी आपण वापरणार आहोत मी, आणि वाचूसाठी वापरणार आहोत रीड. लेट मी रीड. पुढचं वाक्य आहे मला घेऊ द्या. तर द्याचा उपयोग आपण लेट म्हणून करतो आहे. मलाचा उपयोग आपण मी म्हणून लिहिणार आहोत आणि घेऊचा उपयोग आपण टेक. लेट मी टेक. मला घेऊ द्या आपण अशी परवानगी घेत आहोत. पुढचं वाक्य आहे मला येऊ द्या. आता मला येऊ द्या, मला जाऊ द्या अशा पद्धतीने आपण परवानगी मागत असतो, म्हणून आपण द्यासाठी घेणार आहोत लेट, मलासाठी घेत आहोत मी, आणि येऊसाठी घेत आहोत कम. लेट मी कम. मला येऊ द्या. पुढचं वाक्य आहे मला बोलू द्या. लेट मलासाठी मी आणि बोलूसाठी टॉक वापरणार आहोत. मला बोलू द्या. लेट मी टॉक. असं हे पूर्ण वाक्य तयार होईल. पुढचं वाक्य आहे मला विचार करू द्या. लेट मलासाठी मी आणि विचारसाठी आपण करणार आहोत थिंक. THINK थिंक. लेट मी थिंक. मला विचार करू द्या. पुढचं वाक्य आहे मला आत येऊ द्या. आता इथे वाक्य तयार करताना लेट आधी लिहून घेतला, मग मलासाठी मी यूज केला, येऊसाठी कम यूज करणार आहोत, आणि आतमध्ये साठी इन यूज करणार आहोत. लेट मी कम इन. मला आत येऊ द्या. पुढचं वाक्य आहे मला खाऊ द्या. लेट मी खाऊसाठी वापरणार आहोत इट. लेट मी इट. अशा पद्धतीने आपण लेटचा उपयोग केला तर आपल्याला परवानगी मागताना सहज सोपे जात असते. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला
सांगू शकता. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.